हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीच्याशी पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग 7वा परिच्छेद 7वा। समाधीचा प्रकार। जी समाधी सांगायची होती ती समाधी कळण्यासाठी जे काय अगोदर त्या समाधीचे साधना असतात ते आतापर्यंत साधनं सांगितली। ते समाधीचे काय होते? साधनं होती। मग समाधी म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये
दृश्य भाव नसतो, ती निर्विकल्प समाधी. आणि ज्याच्यामध्ये त्रिपुटीच्या भानासहित भाव असतो, त्रिपुटी सहित भाव असतो, त्याला सविकल्प समाधी म्हणतात. अंतराय रहित अंतःकरणाच्या प्रवाहास, अंतराय रहित अंतःकरणाच्या प्रवाहाला ध्यान म्हणतात. ध्यान. आणि तेच ध्यान तिथंच स्थित झालं, प्रवाह वृत्तीचा बंद झाला की तीच समाधी. जो काही वृत्तीचा प्रवाह आहे तो सारखा वृत्तीचा प्रवाह वाहिलेला आहे. वृत्ती एक जाणून तिथं थांबते का? एक जाणलं की दुसरं जाणते. मग वृत्तीचा प्रवाह बंद होणे त्याला समाधी म्हणतात. उत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन, उत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली म्हणजे, निरोध संस्काराची प्रगटता झाली म्हणजे अंतःकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम, एकाग्र रूप जो परिणाम, त्याला समाधी म्हणतात. ही समाधीची सोपी व्याख्या. समाधी म्हणजे जे उत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन. कशाचा तिरस्कार? उत्थान संस्काराचा. आता हे उत्थान संस्कार म्हणजे काय? ज्यावेळेस तो प्रत्याहार करून धारणा करत आहे आणि त्या धारणाचा वेळसच जर समाधी उत्थान होऊ लागली म्हणजे तो वापस येऊ लागला, ती वृत्ती तिथे आत्मस्वरूपाकार होत नव्हती, त्यावेळेस तो परत येऊ लागला, त्याला म्हणायचं, त्या परत येण्याला काय म्हणायचं? उत्थान संस्कार. उत्थान संस्कार. समाधीतून जाग होणे याला हे काय म्हणतात? उत्थानच म्हणतात, है का नाही? मग ते उत्थान संस्कार जाऊन, ते उत्थान संस्कारच राहू नयेत म्हणजे परत यायचं ज्ञानच नसू नये. परत यायचं ज्ञानच नसू नये. पण जाचं मात्र ज्ञान असावं, हे का नाही? मग अभिमन्यूला जाचं ज्ञान झालं होतं पण वापस यायचं ज्ञान नव्हतं. मग त्याच्या ठिकाणी पूर्ण समाधी मानायचा का अपूर्ण समाधी मानायचा? त्याला चक्रव्यूह भेदन करून तो मध्ये पोहोचला होता, है का नाही? आणि तिथंच त्यानं देह सोडला. देह विवर्जित झाला का नाही तिथं? मग तो मुक्तच झाला की.
विधेयमुक्त झाला तो, आहे का नाही? मग त्याचं कार्य पूर्ण झालं का? पूर्ण झालं. पण पूर्वमीमांसक तिथं अपूर्ण मानतात, तिथं अपूर्ण मानतात का नाही? त्याचा सिद्धांत तोच आहे की मध्ये जाणं आणि पुन्हा बाहेरनं येणं म्हणजे पूर्णता, आणि बाहेर येणं म्हणजे, है का नाही? मग अभिमन्यू बाहेर आला का? त्याच्यावर कोणी म्हणे तो तिथं त्याचा वध झाला, आणि तो वध झाल्यावर जयद्रथानं लात मारली. कोणी लात मारली? हा, जयानं लात मारली तिथं, है की नाही? जयद्रथ त्या ठिकाणी त्याचा शत्रू समजला. जयद्रथ आता जय, विजय, अजय या तिन्हीपैकी कोणाच्या ठिकाणी कमीपणा मानावा? जय, विजय, अजय, कमीपणा कोठे मानावा? अजयाच्या ठिकाणी. अजय, विजय आणि जय, है का नाही? अजयानं काय व्हावं? विजय व्हावं, है का नाही? आणि त्या विजयानं काय व्हावं? पुन्हा जय व्हावं. त्यानं ज्याच्यावर विजय केलाय तो सुद्धा राहू नये, म्हणजे त्यानं जय स्वरूपात जावं. मग त्या ठिकाणी पूर्णता आहे. मग अभिमन्यूचा जय कधी झाला? विजयानं त्याला ज्ञान सांगितलं, त्यानं पाय लावला तिथं, त्याचं चरण लातच मारली म्हणून सांगितलंय ना, है का नाही? म्हणजे ते नंतर जयरूप झाला. म्हणून तर अभिमन्यूचा अजय मानत नाहीत, अभिमन्यूचा जय मानतात. आणि त्या ठिकाणी कमीपणा सांगायचाच असला तर म्हणतात त्याला वापस यायचं ज्ञान नव्हतं, है का नाही? असा हा प्रकार या ठिकाणी जर आपण पाहिला तर उत्थान संस्कार जे असतात ते म्हणजेच समाधी सोडून वापस येणं, त्याला म्हणायचं उत्थान संस्कार. ज्यानं बुडी घेतली पाण्यामध्ये तो तळाला गेला, आणि जर वर यायचे संस्कार नसली तर तो तळालाच राहणार, है का नाही? तो त्यानं तळ गाठला, त्यानं बुड गाठलं, है का नाही? त्यानं काय गाठलं? मूळ गाठलं, है का नाही? आणि वरी येणं म्हणजे त्यानं हार मानली. बाहेर येणं म्हणजे तसं समाधीतून उत्थान होणं म्हणजे हार आहे, हा विजय थोडाच आहे. कारण तो कशात यायलाय? जगात यायलाय. समाधीतून माघारी येणं म्हणजे जगात येणं आहे ना. कुठे येणं आहे? मग जगातच येणं आहे. आणि समाधीत जाणं म्हणजेच स्वरूपात जाणं आहे का नाही? मग स्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे का दुःख आहे? सच्चिदानंद रूप आहे आत्मा, है का नाही? मग ते मिळवणं म्हणजे जे. आणि कशासाठी
प्रयत्न चालू होते त्याच्यासाठीच. ते मिळालं म्हणजेच तो जय रूपाला प्राप्त झाला, त्याचा विजय झाला आणि वापस आला म्हणजे अजयी झाला तो. मग संस्कार हे समाधी घेणाऱ्याच्या चित्तामध्ये जर असतील, कोणते वापस यायचे, तिथं समाधी चालू असताना वापस यायचे संस्कार असतील, तर त्याचा तिरस्कार, त्या संस्काराचा वापस यायची आठवण सुद्धा राहू नये, त्याचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली म्हणजे निरोध संस्काराची, निरोध संस्कार वापस न कळण्याची, त्याची प्रगटता झाली, न कळण्याची, माघारी न येण्याची, ती प्रगटता झाली. आता मला माघारी जायचंच नाही, ही प्रगटता झाली तिथं. आता मी इथंच राहणार, मी आता असाच राहणार. तो का पंढरीशी गेला, गेलाच म्हणलेत ना, मग तिथंच राहिला. हे कशावरून सिद्ध झालं करायचं? पुन्हा नाही मागा आला, याच्यावरून पुन्हा नाही मागा आला, त्या अर्थी तो तिथंच स्थिरावला, आहे का नाही? म्हणजेच कोठे स्थिरावला? त्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावला. मग जी निरोधता करायची आहे ती वापस येण्याची, समाधीतून उत्थान होण्याचे जे संस्कार आहेत त्या संस्काराचे निरोध करायचा, त्या संस्काराला मारायचं. ते संस्कार जर तिथं असते तर ते संस्कार वापस घेऊन येतात, म्हणून त्या संस्काराचा निरोध सांगितला. निरोध म्हणजेच ते राहू नयेत संस्कार, वापस याचे संस्कारच राहू नयेत, म्हणून निरोध रूपी संस्काराची प्रगटता झाली म्हणजे काय होतं? मग समाधीत बसला, मग त्या ठिकाणी निरोध रूपी संस्काराची काय झाली? प्रगटता झाली. तिथं निरोधाच्या पताका लागल्या. कशाच्या? निरोधकाच्या पताका लागल्या तिथं. मग तो त्या ठिकाणीच त्याचा सण साजरा करणार, कारण आता निरोध कशाचा आहे? वापस कळण्याचा निरोध आहे. निरोध म्हणजे विरोध, आहे का नाही? वापस जायचंच नाही, म्हणून तिथं त्यांनी झेंडा कशाचा रावला? त्या प्रगटतेचा, निरोधरूपी प्रगटतेचा त्या ठिकाणी त्यानं डाव मांडला. आता तिथंच तो खेळणार. खेळात काय असतं? मग सुखच असतं ना, दुःख थोडंच असतं. मग अंतकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम, त्याची प्रगटता झाली तिथे. मग अंतकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम होतो, आता तिथं राहिला म्हणजे तिथं द्वैत राहिला का? मग एकाग्रता झाली, आहे का नाही? मग तो भाव कुणाचा आहे? अंतकरणाचा. तो भाव अंतकरणाचा एकाग्र रूप, तिथं एकाग्र वृत्ती झाली. कशाच्या ठिकाणी झाली? स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती एकाग्र झाली. मग तो एकाग्र होणं म्हणजेच अंतकरणाचा परिणाम आहे. अंतकरणाचा कोणता परिणाम आहे? पण तो विक्षेप रूप परिणाम आहे का?
एकाग्र रूप परिणाम. स्थिरता, वृत्तीची स्थिरता, एकाच विषयाच्या ठिकाणी वृत्ती थांबणे, ती दुसरीकडे कुठे जाणारच नाही. आणि न जाणतेपणाही तिच्या ठिकाणी नाही. जाणणेपणा चालू आहे, न जाणणेपणा नाही. जाणणेपणा आहे त्या वृत्तीमध्ये, वृत्तीमध्ये जाणणेपणाच असतो. आणि ती एकाच वस्तूला जाणायली. आणि किती वेळ जाणायली? ती थोडी सुद्धा त्याच्याहून जाणणे रूपापासून एकीकड व्हायना, सारखंच जाणायली. त्याला आपण निहाळणं म्हणतो. निहाळणं, सारखं निहाळणं तिचं चालू आहे वृत्तीचं. कुणाला? त्या वस्तूला, आत्मवस्तूला, आहे का नाही? मग तो जो परिणाम व्हायला निहाळण्याचा, तोपर्यंत द्वैतच भाव आहे. मी निहाळायलो आणि मला ते प्रतीतीला यालय, इथपर्यंत द्वैत भावानंच तो काय करतो? मी जाणायलो, मी आत्मा जाणायलो, असं त्या वृत्तीतून तिथली तिथंच प्रकाशन, म्हणजे मनातली मनात प्रकाशन चालू असतं. मग त्याला काय म्हणायचं? समाधी. ते तसंच निहाळणं, सारखं तसंच निहाळणं, म्हणजे सारखी प्रतीती, म्हणजे आहे का नाही? आणि पण तिथं जाणणे रूप, ते जाणणे रूप, याला काय म्हणायचं? समाधी म्हणायचं. मग आता समाधी किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारच्या समाधी, आहे का नाही? मग आता ही सविकल्प झाली का निर्विकल्प झाली? जाणणे रूप चालू आहे, चालू आहे. हा, सविकल्प याला समाधी म्हणतात, है का नाही? समाधीचे दोन प्रकार, समाधीत सविकल्प आणि निर्विकल्प असे दोन प्रकार आहेत, बरं का? मग ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय. ज्ञान, ज्ञाता आणि जे वस्तू दिसायली ते ज्ञेय, ज्याच्यानं दिसायली ते ज्ञान, आणि जो जाणायलाय तो ज्ञाता. ही त्रिपुटी झाली ना. मग त्या त्रिपुटी शिवाय वस्तूचं ज्ञान होतं का? हा ज्ञानाचा विचार, ज्ञानानं विचार केला तर. कारण ज्ञानाशिवाय ज्ञेय जाणल्या जातच नाही, है का नाही? आणि ज्ञान हे ज्ञात्यापासून दूर राहतच नाही. मग तोच ज्ञाता ज्ञानरूपानं ज्ञेयापर्यंत जाणार का नाही? आपण वस्तू ही एखादी पाहतो त्यावेळेस आपणच तिथं जातो. कशात? वृत्तीमध्ये. वृत्तीमध्ये कोण असतंय? आपणच असतो. चिदाभास म्हणजे तो आपणच आहे. वृत्त्युपहित चैतन्य म्हणजेच आपलंच चैतन्य आहे. तेच चैतन्य इंद्रियामार्फत वृत्तीद्वारा त्या विषयापर्यंत गेलेला आहे. पण तिथं अंतःकरण असतं का? वृत्ती म्हणजे काय? मग तिथं अंतःकरण नसतं तर जाणल्या कसं गेलं? ही वृत्ती कोठून निघती? अंतःकरण म्हणजेच वृत्ती. जसं वृत्तीतला चिदाभास म्हणजे चैतन्य, वृत्तीतलं चैतन्य आणि प्रमाता याच्यामध्ये भेद आहे का? कारण प्रमाताच तिथे गेला का नाही? आणि मग काय घेऊन गेला? वृत्ती घेऊन. वृत्ती म्हणजे काय? अंतःकरण. अंतःकरणच म्हणजे काय?
ते एखादं रबल आहे आणि त्या रबलाला असे रबलाचेच काटे येत, त्या रबराचेच काटे असल्याने इतकले सगळे काटे येतात. ते असा काटा वाढला की जितका वाढताना तितका लांब होत आहे. हा, मग तो बाहेर जर आला, लांब वावभर जर लांब गेला किंवा कासराभर लांब गेला तो काटा असा वाढलेला, तर तो रबलच आहे ना. हा, किती लांब जाऊ द्या ना, ते त्याचा संबंध जोपर्यंत सोडित नाही रबलाचा, हा, तो द्वारा, काटा म्हणजे तो द्वारा, तो कुठेही जाऊ द्या ना, तो कोण आहे? रबलच आहे. तसं अंतकरण जे आहे ना, हे रबलासारखं आहे. आणि ती वृत्ती बाहेर निघती ना, ती त्या दोऱ्यासारखी आहे. मग ती वृत्ती किती लांब जाऊ द्या, तिथपर्यंत ते अंतकरणच जात. ती वृत्ती म्हणजेच काय आहे? अंतकरणच आहे. आणि अंतकरणोपहित जे चैतन्य आहे का, तेच चैतन्य त्या वृत्तीमध्ये आहे का नाही. आणि मग ते चैतन्यच ते विषयाचं ज्ञान करून घेतं, तोच ज्ञात आहे ना, आहे का नाही. आणि ती वृत्ती म्हणजे काय? ज्ञान. ती वृत्तीच काय? मग निस्ती वृत्ती का वृत्ती सहित चैतन्य ज्ञान? हा, अशी व्याख्या करावी लागते. निस्ती वृत्ती म्हणता येत नाही, वृत्ती सहित ते विशेष स्वरूपात येत. ते कसं आहे? ते विशेष स्वरूपाचं आहे ते, म्हणून ते ज्ञान आहे. कारण ते विशेष जे स्वरूप आहे त्याचं, ते प्रकाशित करणार आहे वस्तूचं ज्ञान. वस्तूचं ज्ञान कोण प्रकाशित करणार आहे? ते वृत्तीतलं चैतन्य करणार आहे. प्रमाज्ञान कुणाला होतंय? वृत्ती उपहित चैतन्यालाच होतंय ना, आहे का नाही. म्हणून अंतकरण याचा परिणाम वृत्ती आहे. अंतकरणाचा परिणाम म्हणजे काय? वृत्ती आहे. आणि तोच परिणाम कोठे व्हायलाय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी व्हायलाय. कशाचा? आता ज्ञाता म्हणजे प्रमाता, हा, तो प्रमाता अंतकरण वृत्तीद्वारा जोपर्यंत आत्मस्वरूप पाहिल, तो प्रमाताच म्हणजेच आत्माच. जोपर्यंत आत्म्याला वृत्तीच्या संबंधानं पाहिल, आत्माच कोणाला पाहिलाय? हा, पण आत्म्याला आत्मा पाहता येतो का? त्याला वृत्तीचं सहाय्य लागतं. म्हणजेच विशेष ज्ञानासाठी वृत्तीचं सहाय्य लागतं. म्हणजेच वृत्तीनं विशेष ज्ञान होत असतं. वृत्ती वाचून ज्ञान होतच नाही. आणि वृत्तीनं जे ज्ञान होतं ते विशेष ज्ञान होतं. मग त्या ठिकाणी जोपर्यंत वृत्तीच्या संबंधानं प्रकाशन त्या आत्म्याचं होतं, समाधीमध्ये प्रकाशन जोपर्यंत व्हालंय, हा, मी जाणणारा एक आणि मी जाणायलो ते एक, आहे का नाही. ही जी त्रिपुटी तिथं ज्याच्यानं जाणायला ते एक ज्ञान, आणि त्या ठिकाणी ज्ञान मी वाटतंय ना, ज्ञान स्वरूपातच आहे तिथं. मग ही जी त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी सहित जाणणं, त्या त्रिपुटी सहित जाणणं, याला म्हणायचं सविकल्प समाधी. कारण तिथं जाणणाराही आहे, ज्याच्यानं जाणायचंय तेही आहे, आणि जे जाणायचंय तिथं त्रिपुटी आहे का नाही. कारण तिथं गेल्या गेल्या विशेष ज्ञानाची मेजवानी असते. तिथं गेल्या गेल्या काय? विशेष ज्ञानाची. जे सुरुवातीला ज्ञान होत असतं का, त्याला विशेषच म्हणतात. प्रथम ज्ञान हे विशेष ज्ञान, प्रथम ज्ञान ते विशेष ज्ञान. आणि तेच ज्ञान पाहून पाहून काय होतं? पुन्हा सामान्य होतं. हा मात्र परिणाम विसरायचा नाही. हा कोणता परिणाम आहे?
विशेषाचा सामान्यात परिणाम आहे. विशेष काय होत आहे? पण ही चूक करायची नाही. विशेषापासूनच सामान्य होतंय असं मानायचं नाही. सामान्य अगोदरच आहे तेच विशेष झालं होतं, इथून घ्यायचं. पण विशेष हे स्वतंत्र मानायचं नाही. विशेष हे स्वतंत्र नाही. हे कशाचा, याला आधार कशाचा आहे? विशेषाला सामान्याचा आहे का नाही? अहो, जे विशेष विशेष आहे ना, हे सामान्यच आहे. विशेष कशानं झालं ते सामान्य? वृत्तीमुळं. वृत्ती काय करायली? विशेष करायली. वृत्ती विशेष, तिच्यामुळं का म्हणून विशेष व्हायला ते? कारण तो अंतःकरणाचा परिणाम आहे. तो कशाचा परिणाम आहे? अंतःकरणाचा परिणाम आहे. आणि त्या अंतःकरणामुळं तिथं ते ज्ञान काय व्हायले? सामान्याचं विशेष व्हायले. असं काय आहे अंतःकरणामध्ये जादू? अंतःकरण कशाचं आहे? कशानं बनलंय? हा, पाची भूतांच्या मिलित सत्वगुणाचा तो काय आहे? परिणाम आहे. अंतःकरण हा सत्वगुणानं बनलेलं आहे. आणि सत्वगुणातून परावर्तित होणारी वृत्ती, प्रकाश, ते सत्वगुण जो आहे, म्हणजे तो आरसात धरा की. सत्वगुणाचा तो काय आहे? मधात आरसा आहे. आणि त्या सामान्याचा जे काय प्रकाश आहे तो त्याच्यावर पडला. साक्षीचा म्हणा, आत्म्याचा म्हणा, किंवा कुटस्थाचा म्हणा, त्याचा प्रकाश पडला कशात? अंतःकरणात. म्हणून ते कुटस्थ, साक्षी, आत्मा म्हणावं लागायले. त्याचा प्रकाश आहे, जे सन्निध आहे अंतःकरणाच्या चैतन्य जवळ आहे. जे जवळ आहे अंतःकरणाच्या जवळचं चैतन्य, ते कोणतं चैतन्य? अंतःकरणोपहित चैतन्य. तेच कुटस्थ चैतन्य, तेच साक्षी चैतन्य. त्याचाच प्रकाश कशात पडला? त्या अंतःकरणात पडला. ना अंतःकरण कशाचं आहे? सत्वगुणाचं आहे. म्हणून तिथून ते प्रकाश कसा झाला? परावर्तित झाला. कुठं? हे बाहेर, इंद्रियाद्वारा, है का नाही? म्हणजे तोच प्रकाश, सामान्याचाच प्रकाश कोठे परावर्तित व्हायला आहे? बाहेर, विषयाच्या ठिकाणी, ज्ञेयाच्या ठिकाणी, है का नाही? ज्ञेय म्हणजेच विषय. तो सामान्यच प्रकाश कुठं चाललाय? विषयाच्या ठिकाणी, है का नाही? आता हे आपण जग बघायलोत ना, हे कशानं पाहिलोत? हे कोण पाहलंय? सामान्य असणारच ब्रह्म पाहिले का नाही ह्या विषय जगाला? पण असं प्रत्यक्ष पाहलंय का? ते कशाचे आड करून पाहलंय? आड घालय ते, है का नाही? ते अंतःकरणामध्ये काय व्हायलंय? विशेष व्हायले. अंतःकरणात काय व्हायले? विशेष. का म्हणून व्हायले? तर सत्वगुणामुळं. म्हणून सत्वगुण हे विशेष ज्ञानाचं काय? उपादान कारण आहे. विशेष ज्ञानाचं उपादान कारण आहे. आणि तेच विशेष ज्ञान झालेलं, तेच बाहेर इंद्रियाद्वारा हे विशेष ज्ञान करून घ्याले. कारण विशेष विशेषालाच जाणता येते. सामान्याला विशेष दिसत नाही. हा, सामान्याला विशेष दिसतं का? आणि विशेषाला सामान्य, त्याला तरी कसं? सत्ता भिन्न व्हायली ना. सत्ता कशी व्हायली? भिन्न सत्ता व्हायली. कारण ब्रह्म कसा आहे? सामान्य स्वरूप आहे. म्हणून ब्रह्म हे कोणाला जाणीत नाही. हा, आणि त्यालाही कोणी का म्हणून असा व्यवहार काऊन व्हायलाय?
कारण ते पारमार्थिक सत्तेतलं आहे आणि विशेष हे व्यावहारिक सत्तेतलं आहे. सत्ता भिन्न झाल्यामुळं त्या ठिकाणी व्यवहार होत नाही. आणि जर हा व्यवहार झाला, कोणी म्हणत असेल, जर कोणी म्हणत असेल मी आत्मा पाहिला, तर म्हणावं हे स्वप्नातलं जरी येणं कर्ज काढलेलं असलं तरी भरायला तयार म्हणावं लागत नाही. जागृतीमध्ये भरायला. मग त्याला त्याचं नाव काय ठेवावं? हरिश्चंद्र. त्याचं नाव काय ठेवायचं? हरिश्चंद्र. पण हरिश्चंद्राचं अभेद झालेला होता. तो दोन सत्ता मानितच नव्हता. भेद शिल्लक राहिलाच नव्हता. कारण स्वप्न आणि जागृती एकच झाली होती त्याची. म्हणून ते दोन्हीही एकच मानित होता. पण एखादा जर महाराज तसा म्हणू लागला तर त्याचा ऐक्यभाव झालाय का? सत्ता जरी भेद असला तरी तो सत्ता भेद का सांगितला होता म्हणले श्री गुरु आपल्याला? कळण्यासाठी आम्ही सत्ता भेद क्या 3 सत्ता सांगितल्यात. वास्तविक पाहता 2च सत्ता आहेत. एक प्रातिभाषिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्ताच नाही, है की नाही? म्हणून प्रातिभाषिक सत्तेतून अधिष्ठान जाणता येत नाही, म्हणजे सामान्य स्वरूप जाणता येत नाही. आणि सामान्यातून भ्रमरूप पदार्थ, प्रातिभाषिक पदार्थ जाणता येत नाही. भ्रमाच्या अगोदर जे सामान्य त्या ठिकाणी इदम वृत्ती असते, ती वृत्ती, त्या वृत्तीनं विशेष स्वरूप जाणता येत नाही. दोरी जाणता येत नाही आणि सर्पही जाणता येत नाही. इदमकार आणि ते स्वतःची स्वतःलाही जाणत नाही. ते इदमकार वृत्ती फक्त आहे रूपा नाही ती. आणि त्या वृत्तीनं कोणताच विषय कळत नसतो. ती वृत्ती जोपर्यंत विशेष होत नाही, ते सामान्य जोपर्यंत विशेष होत नाही तोपर्यंत सर्पाचं ज्ञान होत नाही, दोरीचं बी होत नाही. पण ते सामान्यच विशेष व्हावं लागतं. पण ते विशेष झालेलं दोरी जी आहे, ते दोरीचं ज्ञान त्या सामान्यालाच झालंय, पण विशेष होऊन झाले. सर्पाचं ज्ञान झालंय, ते सामान्यालाच झालंय, पण विशेष होऊन झाले. सामान्यामध्ये व्यवहार घडला नाही, हे कळावं, है का नाही? मग ते इदमकार वृत्ती विशेष स्वरूपाला कधी पावते? ज्या वेळेस इदमकार वृत्ती असते, पण ती इदमकार वृत्ती ज्या विषयाशी, ज्या ज्ञानाशी किंवा ज्या संस्काराशी तादात्म्य पावेल, एकरूप होईल, तो पदार्थाचं ज्ञान तिथं प्रकाशित होईल. जे संस्कार तिथं तिला येतील तिच्यामध्ये, त्याचं ती प्रकाशन करणार, है का नाही? मग ज्या वेळेस वृत्ती सामान्य रूप असते, त्यावेळेस त्या वृत्तीमध्ये कोणतंच ज्ञान नाही. दोरी रूपही नाही आणि सर्परूपानंही नाही. पण ज्या वेळेस, पण आता तिथं अस्तित्व दोरीचंच आहे, अधिष्ठानाचं तिथं अस्तित्व आहे, है का नाही? मग त्या अधिष्ठानावर म्हणजे त्या दोरीवर असणारं अंधकाराचं आवरण हे दूर नाही झालं तर त्या ठिकाणी संस्कार कसे
सजातीय, हा, त्याच्यासारखे, त्या दोरीसारखे संस्कार त्या ठिकाणी चित्तातून मग ती दोरी दोरी म्हणून वाटा नाही ना. मग काय तसा सर्प असू शकतो बघ. हा? आणि मग इकडं तर सर्पाचं तर मग ज्ञान संस्कार असतेच ना. मग त्या ठिकाणी तो शिक्का मारतो. म्हणजे ते सामान्य काय होतंय त्या विशेषाला प्राप्त होते. म्हणजे सर्प ह्या ज्ञानाला ज्ञान त्या ठिकाणी ते प्राप्त होते, विशेष स्वरूपानं ते ज्ञान. आता ब्रह्मज्ञान ही विशेषच आहे. आता हे ज्ञानाचं यामध्ये दोष नाही, ज्ञानात काही दोष नाही. फक्त त्या वृत्तीला आवरण निवृत्त करता आलं नाही. आवरण निवृत्त कोणाचं करण्याचं काम आहे? वृत्तीच आहे. त्या ठिकाणी अंधकार असल्यामुळं वृत्तीला प्रकाशाची गरज लागते. वृत्तीला प्रकाशाची गरज लागते. आणि मग तिथं प्रकाशाचं कमकुवतपणा असल्यामुळं वृत्तीला तिथं प्रकाशन आवरण निवृत्त करता आलं नाही. आवरण निवृत्त न करता आल्यामुळं त्या ठिकाणी त्या सामान्याला तिथं विशेषपणा करता आला नाही, आहे का नाही. मग तेच सामान्य विपरीत भावाला परिणामाला पावलं, विपरीत ज्ञानाच्या परिणामाला पावलं, आहे का नाही. यालाच म्हणतात अज्ञानाचा विक्षोभ होणे. कशाचा? हा, अज्ञानाचा विक्षोभ येते. ज्ञानाचा आहे का? आता हे अज्ञान सामान्य ज्ञानाच्या विरोधी का? अज्ञान सामान्य ज्ञानाच्या विरोधी असतं का? सामान्य ज्ञान जे सामान्य असतं ते विशेषाच्या विरोधी असतं का? विपरीताचेही नसतं आणि विशेषाचेही नसतं. सामान्य प्रकाशाचेही विरोध नसतो आणि अंधाराच्या उलट त्यांना सहाय्य करतो. म्हणून सर्प उत्पत्तीच्या ज्ञानाला सहाय्य ह्या सामान्यानं केलं, म्हणून तर त्या ठिकाणी प्रकाशन झालं. आणि सामान्य नसतं तर तिथं प्रकाशनच होत नव्हतं. मग कोणचं होत नव्हतं? कोणतंच होत नव्हतं. दोरी म्हणून बी होत नव्हतं आणि सर्प म्हणून बी होत नव्हतं. म्हणजे त्या ठिकाणी जे सामान्य असतं का, ते सामान्य ज्ञान जे आहे तेच कसं होतं? विशेष स्वरूपाला येतं. पण जोपर्यंत ते विशेष स्वरूपाला येत नाही ना, तोपर्यंत ज्ञानाचं प्रकाशनच होत नाही, आहे का नाही. तसं ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे ही भानासहित, ह्या त्रिपुटीचं भान, मी आता समाधीला बसलेलो आहे, मला आता मी ज्ञाता आहे आणि ज्ञानाच्या साह्यानं मला ते ज्ञेयरूप असणारं आत्मस्वरूप जाणायचं आहे. ही त्रिपुटी, असा निश्चय, अशी भावना, असं भान धरूनच तो काय असतो तिथं? तो कशाला धरून बसलेला आहे तिथं? ह्या निश्चयाला धरून बसलेला आहे समाधीला. मला काहीतरी जाणायचंय, जाणण्यासाठी काहीतरी लागन आणि जाणणारा एक, हे तिघ जण आहेत ना तिथं आता. म्हणून त्या भानासहित, ह्या तिघाच्या भानासहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी, अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी, हा, जी अंतःकरणाची स्थिती, त्याच्या ठिकाणी जे लक्ष लागलेलं असते त्याच्या वृत्तीचं, त्या समाधीस्थ असणाऱ्या अंतःकरण वृत्तीचं, त्या आत्मस्वरूपावर जे काही लक्ष असतंय, स्थिती असते ती लक्षाची सारखी, जाणणे रूप, ते जाणणे रूप सारखं निहाळणं, ती जी स्थिती आहे तो सविकल्प समाधी. मी ते पाहत आहे का नाही. आणि
त्या ज्ञानाचे ज्ञानजन्य संस्कार ही त्याचं लक्षण अगोदरच शिकलेलो आहे. असा असा आत्मा असतो, है का नाही? त्याचे लक्षणही त्या ठिकाणी असतात, म्हणजे ज्ञान असतं आणि ज्ञाताही तिथंच आहे. म्हणजेच ज्ञाताच ज्ञाताला निहाळायला आहे, पण कशानं? त्या ज्ञानाच्या साह्यानं. पंथज्ञान, वृत्ती ज्ञान म्हणजे अंतःकरणोपय चैतन्याच्या साह्यानं. मग त्यानं काय घेतलंय तिथं? साह्य विशेष ज्ञानाचं, म्हणजे वृत्तीचं साह्य. वृत्तीचं साह्य घेऊनच तो आपण आपल्याला काय करायलाय? पाहायलाय. मग हे जगत जे आपण पाहतो हे आपणच आपणाला पाहतो. हे आपणच आपल्याला पाहतो. अंतःकरणाची वृत्तीचं साह्य घेऊन, है का नाही? मग या ठिकाणी तर नामरूप प्रतीतीला येतात. मग ज्ञान काय आहे? तुम्ही ज्या साह्यानं पाहिलात ना, जगताकडे पाहिलात ना, कशाच्या साह्यानं पाहिलात? वृत्तीच्या साह्यानं. वृत्ती कशी पाहिजे? ती ज्ञानरूप लागेल का नाही? अज्ञानरूप जमेल का? मग ज्ञान काय आहे? जे प्रतीतीला यायलेलं आहे नाम आणि रूप, हे जरी नामरूपाला प्रतीतीला आलेला जरी असलं तरी पण ते कसं आहे? ते नामरूप कसं आहे? कल्पितच आहे. ते कसं आहे? कल्पित आहे, पण ते अस्तित्वात आहे. दिसायले, ज्ञान व्हायले, त्याचं प्रतीतीलाही आलंय, भाती आणि आवडायले, प्रिय आहे. हे जे तीन आहेत त्याचे लक्षण गुण, ते ब्रह्मरूप आहेत. नाम आणि रूप हे मायाचे आहेत, ते ब्रह्माचे नाही, ते कल्पित आहेत. त्याच्यातलं फक्त नाम आणि रूप आणि ह्या 5 तत्वांनी तो पदार्थ असतो. अस्ति, भाती, प्रिय आणि नाम आणि रूप, ह्या 5 तत्वांनी तो बांधलेला असतो. मग कोणताही पदार्थ घ्या, ह्या 5नच बांधलेला असतो. पण वेदांत शास्त्रामध्ये निखळ कळावं म्हणून पुढं आलेला असेल दृष्टांत. ज्यावेळेस आपण घट पाहतो त्यावेळेस अज्ञान वृत्तीनं, भ्रमरूप वृत्तीनं जर बघितलं तर आपणाला घट दिसतो. अज्ञान वृत्तीनं पाहिलं तर घटच दिसतो. आणि ज्याला शास्त्र संस्कारानं अंतःकरण हे झालेला असून निघणारी वृत्ती ही कशी निघेल? ज्ञानरूपच निघेल ना. शास्त्र संस्कारानं म्हणल्यावर ती ज्ञानरूप वृत्ती जर घटाला पाहू लागली, कोणती वृत्ती? ज्ञानरूप वृत्ती, तर त्या वृत्तीला घट दिसेल का माती? मग त्याचं नामरूप पाहिल का? ती वृत्ती नामरूपाकडे पाहणार नाही. मग तसे कितीही आकार आले तरी ती कारण दृष्टीनंच पाहणार. मग कारण दृष्टीनं आपणच आपणाला पाहतो आणि कार्यदृष्टीनं अज्ञानी पाहत असतो. अज्ञानाला कार्यदृष्टी असते, ज्ञानाला कारण दृष्टी असते. मग कारण दृष्टीनं जर बघितलं तर जगत ब्रह्मरूप आहे का नाही? मग ही जी स्थिती असते, कोणती? अंतःकरणाची कारण दृष्टीची स्थिती जी असते, तो सविकल्प समाधी मानायचा. प्रतीती येते, पण ते ज्ञान कसं व्हायले? समाधीतून व्हायले. कुंभाराला म्हणलं, कुंभार मामा ही माती केवढ्याला दिली? तर कुंभार काय म्हणेल? बाबा हे गाडग आहे, माती नाही. अहो आम्हाला तेच म्हणायचंय, हे मातीच आहे. ही मातीच आहे नाही. आम्हाला गाडग दाखवा बरं, याच्यात कुठं शीत? कारण दृष्टी असणाराला कारणाचं ज्ञान होतं आणि कार्यदृष्टी असणाराला कार्याचं ज्ञान होत असतं. मग
ज्याला घटाकड पाहिला असता माती दिसते, ती सविकल्प समाधी म्हणायचं. त्याची काय आहे ती सविकल्प समाधी. आणि ज्याला घटक दिसत नाही आणि माती दिसत नाही, त्याला निर्विकल्प समाधी. त्याला आणि ज्याला घट दिसायला ह्या 3 समाध्या, त्याची बी समाधीच म्हणावं लागेल ना. पण ती बाधित समाधी आहे, दुःखरूप समाधी आहे का नाही. मग तिच्यापेक्षा कारण समाधी म्हणजे सविकल्प समाधी श्रेष्ठ आहे. आणि तिच्यापेक्षा आहे का नाही. मग आपणाला निर्विकल्प समाधीपर्यंत जायचंय, तर त्याच्या अगोदर कोणती समाधी आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे? सविकल्प समाधी प्राप्त व्हायला पाहिजे. आणि आपण आता कोण्या समाधीत आहेत? नाही, जगाच्या दृष्टीनं आपण कार्यरूप समाधीमध्ये. ती विपरीत समाधी आहे, ती अज्ञानातली समाधी आहे, ते अज्ञानाचं कार्य आहे. आणि ते सत्य ज्ञान आहे का? सत्य ज्ञान नाही म्हणून ते अज्ञान आहे. काहीतरी ज्ञान व्हालंय म्हणून ते विपरीत ज्ञान आहे. काहीतरी ज्ञान व्हालंय म्हणून विपरीत ज्ञान आहे का नाही. आणि त्याचा संग केला असता दुःखरूपाला परिणाम पावायले म्हणून ते दुःखरूप आहे. म्हणून जीवाला सुखाची अपेक्षा आहे. जीवाला काय सुखाची अपेक्षा आहे. त्याला त्या कार्यरूप समाधीमध्ये राहिल्यामुळं काय व्हायले, दुःखाचा परिणाम व्हायलाय. आणि त्याला काय पाहिजे परिणाम? सुखाचा परिणाम पाहिजे. आणि मग त्यानं ते कार्यरूप असणारी समाधी सोडून द्यावी ना आणि कारण रूपामध्ये यावं ना. मग परमार्थ करावा ना. कारण कळत आहे परमार्थात आल्यावर. कारण कळत आहे ना, कारण दृष्टी येते ना, अधिकार येतो ना. आणि मग एकदा कारण कळल्या, एकदा जर कारण कळालं तर कारणापर्यंत जाता येतं. आपोआपच कारणापर्यंत, महाकारणापर्यंत जाता येतं. आपोआपच त्या नंतर त्याचं पर्यावसन कशात होतंय है का. म्हणून ते म्हणतात जोपर्यंत त्रिपुटीचं भान आहे ना तोपर्यंत सविकल्प समाधी. जोपर्यंत त्रिपुटीचं भान आहे तोपर्यंत मग त्यामध्ये ही आता ही कोणती समाधी झाली? आता या सविकल्प समाधीमध्ये आणखी 2 प्रकार आहेत. हिच्यातच पोट भाग आहेत. सविकल्पामध्येच 2 रस्ते फुटले तर एक शब्दानुविद्ध आहे. ओमकार चालूच आहे समाधीमध्ये. ओम कधी ओम लक्षात असू दे की ओम कधी ज्यावेळेस प्राण घ्यायचा आहे त्यावेळेस ओम अक्षरानं घ्यायचा. तो घेता वेळेस ओम आलं पाहिजे. आणि काही वेळ कुंभक करून थांबवून ते ओम थांबवून त्या ओमचा अर्क जरसा की उतरून पुन्हा ते श्वास काय करायचा? सोडायचा. पण काय म्हणून? सोम म्हणून. ही क्रिया जर असेल याला काय म्हणायचं? शब्दानुविद्ध. ही समाधी कशी आहे? शब्दानुविद्ध. आणि शब्दानं अनुविद्ध समाधी आहे, पण त्या ठिकाणी श्वासोश्वासामध्ये ओम आणि सोम हे नाहीत. ओम सोम निरसले ते सुद्धा प्रमेय रत्नाशी आले काहीतरी असं आहे पुढं. असे 2 प्रकार आहेत. शब्दानु
विद्ध आणि शब्दानु अनुविद्ध आहे का नाही. मग शब्दानुविद्ध ते ओमकार आणि सोमकार याच्या सहित असणारी जी समाधी आहे ती कोणती? शब्दानुरूप समाधी म्हणायची. आणि मी ब्रह्म आहे या शब्दानं अनुविद्ध म्हणजे सहित तो शब्दानुविद्ध. आता मी ब्रह्म आहे. आता इकडे याचं ते समाधीतलं सांगितलं दृष्टांत. हा, ओम आणि सोमची त्या काली असणारी जी समाधी आहे ती पण ती सविकल्प समाधी. आता इकडं आपली ज्ञानाकडे यायचं. ज्ञानामध्ये जो जेव्हा मी ब्रह्मरूप आहे अशी वृत्ती ती समाधीच आहे का नाही? हा, त्याला विचारलं आपण कोण? मी ब्रह्मरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, असं छाट ठोकी पण म्हणजे छाती ठोकपणे सांगतो तो मी ब्रह्मरूप आहे. हा, मग त्याचं चूक आहे का ते सांगणं? हे का ना, समाधी रूपच आहे ना. मग त्याचं सांगणं कोण्या समाधीतून? सविकल्प समाधीतून. मी ब्रह्मरूप आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे त्या शब्दासहित बोधित व्हायलाय, तो सांगायलाय, शब्दानं सांगायलाय, तो शब्दानुविद्ध म्हणायचं त्याला. शब्दानुविद्ध शब्दासहित शब्दानुविद्ध. आणि शब्दरहित शब्दरहित असतात त्याला शब्दानु अनुविद्ध म्हणतात. हा, शब्दरहित त्याला म्हणायचं निर्विकल्प. आणि शब्दासहित सविकल्प. शब्द असेल तर सविकल्प आणि त्या ठिकाणी शब्द नसतील तर आहे का नाही. अहम ब्रह्म जर म्हणत नसेल, हा, जर एखादा महात्म्याला विचारला आपण कोण, तर तो म्हणत नाही मी ब्रह्मरूप आहे म्हणून. मी ब्रह्मरूप म्हणताना काय होतं? वृत्तीव्याप्ती होत नाही ना. तो काय म्हणतो? अरे जे जे आहे ते सर्व मीच आहे, ते सर्वच. हा, सर्व खलविदम. हा, सर्व ब्रह्मरूपच आहे ते मी आहे. तू पण मीच आहे हे विचारणाऱ्यालाच म्हणतो. तू जे आहेस ना ते मीच आहे आणि मी जे आहे ना ते बी तूच आहेस. आणि मी तू हे एकच आहे. इथं दुसरं कोणी नाही. ही कोणती झाली? निर्विकल्प समाधी आहे का. आणि मी ब्रह्म आहे हे म्हणणं सविकल्प समाधी. मग त्रिपुटीच्या भानासहित हे भानरहित, त्रिपुटीचा भानरहित त्याला कोणती समाधी म्हणायचं? त्रिपुटीचंच भान नाही ती निर्विकल्प समाधी. आणि त्रिपुटीच्या भानासहित सविकल्प समाधी आहे का ना. म्हणून जसं समजा आता तर वेळ झालेलाच आहे, आणखी कळावं म्हणून एखाद्याची बायको म्हणली भाजीपाला घेऊन डालामध्ये काय करा, तराजू घेऊन जा, डाल घेऊन जा आणि ती भाजी काढी ती घेऊन जा आणि ती विकून या. हा, ही त्रिपुटी आहे का नाही? आता डाल, भाजी आणि तराजू ही त्रिपुटी घेऊन निघाला बाजारला. जाताना शुद्धीवर होता, जाताना शुद्धी भानावर होता ना. हा, कोणी चलत चलत वाट्यानं त्या डालात हात घातला तर त्याला कळू लागलं याचा भाजी घ्यायचा वाण आहे, जुडी घ्यायचा वाण आहे, म्हणून तो वाकू लागला, म्हणजेच भानावर आहे. हा, मग भानावर असताना त्यानं तितकी भाजी काय केली? मापून दिली. हा, मापून दिली. आणि मग त्याच्या शेजारी त्याच्या शेजारी असतो ना एखादा माळव्यावाला, त्याला म्हणतो हे तराजू आणि डाल मी येऊस तर सांभाळा, मी येऊस तर सांभाळा. मग ते काय होतं? तिकडं जाऊन योग घेऊन येतो. योग कोणता योग?
राजयोग घेऊन येतो. आणि मग तो राजयोग घेतल्याच्या नंतर त्याला भान राहावा ना, आपली डाल इथं तराजू ठेवलेलंय, हा द्वेत घेऊन जावा लागन वापस. हा द्वेत वापस घेऊन जावा लागन. तो द्वेताला सुद्धा विसरतो. त्रिपुटी तर एक तर इकलच किती भाजी, ते कार्य तर संपलंच ना. मग काय राहिला? द्वेत राहिलं, तराजून डाल. आणि तो योग घेतल्यावर ते बी विसरत. मग किती राहिले? तो एकट्याच राहिला का नाही? तो वापस तसाच येतो घरी आल्यावर. त्यावेळेस ती माया काय म्हणेल? हे सगळं सोडून आलाय, हे त्रिपुटी सोडून आलाय, आता याला बोलण्यात मजा नाही. माया काय म्हणेन का त्याला? ज्या अर्थी त्रिपुटी सोडली आहे ना, त्याला त्याचं भान नाही, तर याला बोलण्यात काय मजा? बायको काहीच म्हणत नाही त्याला. तशी माया त्याला अद्वैत होणाराला काहीच म्हणत नाही, आडवीतच नाही. तो सरळ अद्वैतामध्ये जातो. याला कोणती म्हणायची मग समाधी? निर्विकल्प समाधी. त्रिपुटी रहित आहे, तो भानावर आहे का? हा फक्त दृष्टांत आहे बर का. असं करायचं नाही, असं करायचं नाही. आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. हा फक्त दृष्टांत कळण्यासाठी असतो. वेळ झालाय, या पुढून पुन्हा आपण उद्याच्या वेळामध्ये घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.